हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त नंदुरबार जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले। या उपक्रमांना जिल्हाप्रमुख पंडित माळी यांची प्रमुख उपस्थिती लाभली। जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमांतर्गत रक्तदान शिबिर, जिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळवाटप, गरजू महिलांना साडी वाटप तसेच मूकबधीर विद्यार्थ्यांना मिष्टान्न व अन्नदान करण्यात आले। रक्तदान शिबिरात 53 शिवसैनिकांनी स्वेच्छेने रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली। यावेळी 51 गरजू कामगार महिलांना साडी वाटप करण्यात आले। जिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळे वितरित करण्यात आली, तर मूकबधीर विद्यालयात विद्यार्थ्यांना अन्नदान करण्यात आले। यावेळी जिल्हाप्रमुख पंडित माळी यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। बाळासाहेब ठाकरे हे केवळ राजकीय नेते नव्हते, तर समाजातील प्रत्येक घटकासाठी लढणारे प्रेरणास्थान होते। त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत शिवसेना अखंडपणे समाजसेवेचे कार्य करत राहील, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला। या कार्यक्रमाला शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख डॉक्टर हेमंत शर्मा, तालुका प्रमुख रमेश पाटील, युवासेना जिल्हाप्रमुख सागर पाटील, महिला तालुका प्रमुख सोनल चव्हाण, किसान सेलचे महेंद्रसिंग गिरासे, मुस्लिम आघाडीचे रिजवान शेख अल्ताफ, अल्पसंख्याक सेलचे उपजिल्हाप्रमुख इम्तियाज कुरेशी, युवा शहर प्रमुख शेखर जाधव, वाहतूक सेलचे उपजिल्हाप्रमुख कुणाल पवार, निंबा पाटील, उदयसिंग कारली, आनंदा पाटील, कल्पित नाईक, सुरेखा वाघ यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, महिला आघाडी, युवासेना आणि मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते। हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त रक्तदानाचा कार्यक्रम, गरीब बायांना साड्या वाटप, तसेच शिबिरमध्ये फळ वाटप, अन्नदान, मूकबधीरमध्ये तसे बाळासाहेबांचं एक कडवं होतं, 20% राजकारण आणि समाजकारण 80%। त्याच्यावर आम्ही काम करत येत आहोत आणि याच्यापूर्वी बाळासाहेब ठाकरेंनी जे सांगितलेलं आहे ते आम्ही कायमस्वरूपी करणार आहोत। आणि नंदुरबार जिल्ह्यात कशी गोरगरिबांना मदत होईल वाढदिवसानिमित्त, तशी आम्ही आज प्रोग्राम लावतो।